नमस्कार, माझं नाव योगेश्वर आहेर. आज आपण आलेलो आहे गाव पाटेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण आज जिथे उभा आहोत, त्यांच्या शेतावर आहोत, असे आपले संजय भाऊ राऊत आपल्यासोबत रावस आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये निजूड सीड्स या कंपनीचं आशा हे वाण लागवड केलेली आहे. आणि आशा या वाणाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण संजय भाऊ रावस या काकाकडून ऐकून घेऊयात. तर नमस्कार काका. तर आशा हे जे वाण आहे तुम्ही कसं लागवड केलं? हे असे वाण मी 2 वर्षापासून एक जणाकडे पाहिलं होतो. हा. ते मला ते भरपूर पण मिळालंच नाही. मग ह्या वर्षी मी 1-2 ठिकाणी पाहिलं. एक जण दुकानदाराला म्हणलं मला हे वाण लागायचं. तर ते म्हणजे आपण मागून घेऊ. मग त्यांनी मला हे बॅग दिले आणून अवेलेबल करून दिल्या. मग मला 2 एकर लावायचे. मग त्याच्यावर मी 4 एकर लागवड केली वर्षी. 2 एकरच्या ऐवजी तुम्ही अशा आशा 4 एकर लागवड केली. तर ते मग असं सध्या सारखी अशी जबरदस्त 2 महिन्याचं पीक आहे. मी 2 जूनला लागवड केलेली बरोबर कापूसाची 4x2 वर. हा. तर ते आता सध्या बघा तुम्ही याला जवळजवळ 30-40 निबर दूर झाली सध्या. 40 कैऱ्या निबर झाले आहेत आणि 5-25 पाते अजून पक्के आहेत. पक्के. आणि झाड किती हाला काही करा असं पाती गळती नाही. आणि एकच स्प्रे केलं फक्त. हा. त्याच्यामध्ये मी ती चमत्कार औषध घेतलं होतं. तर आता दुसराही काय स्प्रे करायचा होता. हा. तर त्याला बी मी चमत्कारच वापरणार आहे. हा, दुसऱ्या स्प्रे मध्ये सुद्धा हा. छान कारण चमत्कार घ्या. रोगराई नाही काही नाही. शेतकरी सुद्धा हेच वाण लाव असं माझी इच्छा आहे, प्रतिक्रिया आहे. पण हे वाण कसं लवकर येणार वाण आहे. लवकर येणार आहे. रोगराई कमी रोगराई कमी आहे आणि पाते गोडी भरपूर आहे. भरपूर आहे. आणि पातेगळ पातेगळ काहीच नाही. एक पाच किती झाड हाला काही करा असे पाते गळत नाही काही नाही तर बाकी झाड सारे खाली पाणी द्यायचे. हा, प्रत्येक झाडाला 40 ते 45 कैऱ्या ह्याला निबर झाले. हा, आणि असे पाते भरपूर किती गेले तर बोलता येत एवढी पाते पण याला भरपूर. हा. तर एकंदरीत आशा हे वाण लागवड करून तुम्ही समाधानी आहात. हा. आणि उत्पन्नाची बी तुम्हाला चांगल्या उत्पन्नाची ह्या वर्षी असे वाणापासून चांगली अपेक्षा आहे. धन्यवाद.